10वी नापास असलेल्या अशोक खरात नावाच्या भोंदूळं महाराष्ट्राच्या बुद्धिमत्तेची आणि विवेकाची लक्तरे अक्षरशः वेशीला टांगलेत. प्रचंड समाजात स्थान निर्माण करून मंत्रिपदापर्यंत पोहोचलेले मंत्री असोत किंवा एमपीएससी यूपीएससी सारख्या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षा देऊन उत्तीर्ण होणारे IAS IPS अधिकारी असोत, या सर्वांच्या बुद्धिमत्तेवर मात करून अशोक खरात नावाच्या भोंदूनं या देशामध्ये, या राज्यामध्ये भोंदूगिरी करणं किती सोपं आहे हे देशाला दाखवून दिलंय. खरं तर या प्रकरणामध्ये जी काही महाराष्ट्रातील अर्धी मंत्रिमंडळ असेल किंवा विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेते असतील, या सर्वांचा सहभाग पाहता भोंदूगिरी या क्षेत्राला किती मोठा अभय मिळतं या महाराष्ट्रात हे आपल्याला आता कळलं असेल. आणि यावरून आपल्याला हेही कळलं असेल की अंधश्रद्धा निर्मूलन करणारे काही छोटे मोठे जे काही चळवळीचे काही ठिकाणं आहेत किंवा संघटना आहेत, यांना या भोंदूगिरी अंधश्रद्धेवर मात करणं किती अवघड आहे हेही आपल्याला कळलं असेल. अशोक खरात नावाच्या व्यक्तीनं ज्या प्रकारे या सगळ्या विश्वात आपलं स्थान मिळवलंय ते पाहता नक्कीच आहे. याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह. अशोक खरात नावाच्या या भोंदूनं आपल्या भोंदूगिरीची पाळंमुळं महाराष्ट्रात किती खोलवर रुजवली आहेत हे पाहून महाराष्ट्रात अचंबित झालेला आहे. अनेक उच्च पदस्थ लोकप्रतिनिधी आणि उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी यांचा या सर्व प्रकरणात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या भोंदू बाबानं महाराष्ट्राचा अर्ध मंत्रिमंडळ आणि विशेष म्हणजे असंख्य प्रशासकीय अधिकारी आणि इतरही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आपलं लक्ष बनवलं होतं. त्याला माहिती होतं की लोक इतके श्रद्धाळू आहेत, इतके भावनिक आहेत की ते आपण म्हणेल तसं ते ऐकू शकतात. आणि कदाचित याचा फायदा घेऊनच 10वी नापास असलेल्या व्यक्तीनं चक्क गणिती क्षेत्रावर आधारित असलेल्या ज्योतिषी गणिती शास्त्राला आपण किती पारंगत आहोत हे सांगून लोकांची दिशाभूल केली. खरं तर ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या विचाराचा वारसा आहे त्या महाराष्ट्रात ज्योतिषाला अजिबात स्थान नाही. अनेक लोक सांगतात ज्योतिषी एक शास्त्र आहे वगैरे वगैरे, याला विज्ञानाचा आधार आहे. अजिबात नाहीये. जे मान्य करत नाहीत की चंद्र, सूर्य किंवा मंगळ हे ग्रह आहेत, हे जे मान्य करत नाहीत ते ज्योतिषी शास्त्राला मान्य करतात. कारण कोणती तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल. अगदी कोट्यावधी किलोमीटर दूर असलेले ग्रह आपल्या जीवनावर परिणाम करू शकत नाहीत हे लोकांना कधी कळावं, मात्र ते कधीच कळू शकत नाही. आणि त्यामुळेच कदाचित भोंदूगिरी दिवसेंदिवस वाढत जाते. आणि हे लोक भोंदूगिरीसाठी ईश्वराचे मंदिर असतील किंवा धर्माचा इतर काही भाग आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या या भोंदूगिरीला आडोसा पकडण्यासाठी तयार करतात. अनेक लोक सध्या अशोक खरातची जात शोधतायत. सोशल मीडियावर अनेक जण अशोक खरातची जात कोणती आहे असा प्रश्न करतायत. आम्ही त्यांना सांगू इच्छितो, अशोक खरातची जात ही एक वृत्ती आहे जी की सगळ्याच भारतातील आणि महाराष्ट्रातील जाती आणि धर्मांच्या जातींचं प्रतिनिधित्व करत आहे. ते सगळीकडे आहेत. ठीक आहे, अशोक खरात हे आडनाव तसं अनेक बहुजन समाजातील वेगवेगळ्या जातीमध्ये आहे. आणि तरीही काही लोकांना जात शोधण्याचा खूपच मोह झालाय. ठीक आहे, माझं एक म्हणणं आहे या ठिकाणी, जात तो कोणत्या तरी एका जातीचा असेल, कारण अद्याप जात त्याची कोणतीही सिद्ध झालेलं नाही. कारण कोणाची जात ही त्याचं कागदपत्र पाहिल्याशिवाय ही पूर्ण होईल. अशोक खरात या भोंदूगिरीनं खरं तर महाराष्ट्रातील दूर पर्यंत त्याची झळ पोचलेली आहे. तरी देखील आज सोशल मीडियावर बरेचसे लोक हे अशोक खरातची जात शोधत आहेत. खरं तर कोणत्या समाजाला गुन्हेगाराच्या जातीचं समर्थन करता येत नाही आणि तो आपल्या जातीचा आहे असं अभिमानानं कुणाला सांगण्यासारखी गोष्ट बी नाहीये. पण तरी देखील असा प्रश्न नेहमी विचारला जात आहे. म्हणजे आज अशोक खरातमुळं
किती लोक प्रभावित झालेले आहेत, किती लोकांना त्याची झळ पोचलेली आहे, याकडे न बघता किंवा त्याला किती कठोर शिक्षा केली पाहिजे यावर विचार न करता अनेक जात्यांद सध्या अशोक खरातची जात शोधतायत. कदाचित कोणीच जबाबदारी घेतलेली नाही आणि समर्थनही केले नाही. त्यामुळं शेवटी बहुजनातील मोठा समाज म्हणून कदाचित मराठा समाजाचा सुद्धा अशोक खरात असू शकतो. कारण मी म्हटलं आताच, अशोक खरात किंवा त्याची जात ही सगळ्याच जाती धर्माचं प्रतिनिधित्व करते. कारण वाईट गोष्ट ही सगळ्याच जाती धर्मात आहे. ती कुठल्या एका धर्मात आहे असं आपल्याला म्हणता येत नाही, एका जातीत आहे असं म्हणता येत नाही. त्याच्यामुळं याची जात काढणं मला वाटतं आपल्याला परवडणार नाही. कारण सगळीकडेच या वाईट वृत्तीचे लोक, ही वृत्ती म्हणतो मी, वृत्तीची एक वेगळी जात आहे. म्हणून अशोक खरात, खरं तर त्याचं नाव बी मी म्हटलं आता की मूळ नाव त्याचं लक्ष्मण आहे, पण त्यानं अशोक नाव घेतलंय. तसं खरात हे नाव सुद्धा त्यानं कुठून घेतलंय, कोणत्याही जातीचं असू द्या ते, आणखीन बी ते हे काही स्पष्ट झाले नाही किंवा कोणी त्याची दाखल्यावरची जात पाहिलेली नसेल कदाचित. पण आपण समजूया कुठल्या तरी एका जातीचा आहे, बहुजनातील एका जातीचा तो असू शकतो. इथं त्याची जात आम्हाला महत्वाची नाही, इथं त्याची वृत्ती किती वाईट आहे ती, जी की आज जिनं अनेक लोकांना, अनेक महिलांना त्याचं शिकार बनवलेलं आहे. आणि म्हणून यावर चर्चा होणं खूप गरजेचं आहे. मी यापूर्वी आपल्याला म्हटलं होतं की ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी एक विचार दिला, त्यांनी असंख्य लढाया केल्या जिथं त्यांनी कधीही मुहूर्त नावाची गोष्ट कधी पाहिली नाही, ज्योतिषी कधी किंवा नसीब किंवा ज्योतिषी भविष्य कधी पाहिलं नाही. अशा छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये एक 10वी पास भोंदू, ज्याच्याकडे खरं तर काहीच नाहीये, परंतु तो सांगतो की मी अंकगणिताला अगदी निष्णात ज्योतिष आहे, जेव्हा की तो स्वतः 10वीला, त्यावेळी 10वीचा पेपर 150 मार्कचा होता, त्यापैकी त्याला फक्त 28 मार्क पडल्याचं एका वृत्तातून पुढे आलेला आहे. यावरून आपण सांगा की किती भयान गोष्ट आहे. आणि या महाराष्ट्राची एक गोष्ट आपल्याला नेहमीच बघता आली असेल की भोंदूगिरीला महाराष्ट्रातील असंख्य लोक साथ देतात. खरं तर आज जेवढे युट्यूबर असतील बरेचसे जे त्याच्या विरोधात लिहित आहेत, एकेकाळी अशा भोंदूगिरीला प्रोत्साहन देणारे सुद्धा हेच असतात. परंतु आज जसा विषय येईल तसं चालणारे हे लोक आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांना माहिती, लोकांना काय आवडतं, त्यांना माहिती आहे. लोकांना वाईट गोष्टी, बलात्कार, खून हे गोष्टी खूप आवडतात, हत्या, आणि या बातम्या जास्त TRP देऊन जातात. आणि आजच्या काळात सोशल मीडियावर त्यांना भरपूर कमाई करून जातात. म्हणून काही विचार न करता जसं येईल तसं खऱ्या बाजू मांडण्यापेक्षा जसं वारं येईल तसे आपले विचार बदलणारे हे बी काही लोक आहेत जे भोंदूगिरीला प्रोत्साहन देतात. मित्रांनो, भोंदूगिरी ही अशीच आलेली नाही. भोंदूगिरीनं संधी अगोदर शोधलेल्या आहेत आणि समाजाची एक स्थिती, मानसिकता ओळखूनच भोंदूगिरी आपली पाय पसरत असते आणि त्याला समाजच कारणीभूत असतो. अनेक वेळा मी स्वतः बीड जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलनचा शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या या चळवळीचा बीड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्ष काम करतोय. आम्हाला माहिती आहे, लोक आज जे टीका करतायत त्या अशोक खरातवर, हेच लोक अनेक वेळा आपापल्या गाव लेवलवरून जे जे छोटे छोटे भोंदूगिरीचे ठिकाण आहेत, जे बोवा बाबा बघतात, आज गल्लीपासून आहेत. प्रत्येक तालुक्यात, मी फार जबाबदारीने आपल्याला बोलतोय, प्रत्येक तालुक्यात किमान 5-25 असे छोटे छोटे अड्डे आहेत. अशोक खरात हा तर मोठा आहे, जसं ते खर तर कुठली उपमा कुठं देता येत नाही, पण सांगायचं नाही, खालच्या लेवलचा आहे. इथं जर रुग्ण नीट तयार नाही झाला तर त्याला वरच्या तिकडं मोठ्या ह्याला पाठवलं जातं, मोठ्या केंद्रात. कारण त्याला मी वैद्यकीय क्षेत्राचं नाव देऊ इच्छित नाही. त्याला इथं जर नाही, जसं वैद्यकीय क्षेत्रात अगोदर एखादा रुग्ण खाली जर नीट होत नसेल तर वर पाठवला जातो, तसे इथं सुद्धा काही मोठे मासे पकडून त्यांना वर तिकडं रेफर केलं जातं असं बी कळतंय. आणि त्यामुळं ही भोंदूगिरी प्रचंड मोठ्या प्रमाणात फोपावलेली होती. आणि याला साथ देणारा समाजच असतो. जेव्हा जेव्हा आम्ही पाहतो अशा भोंदू लोकांवर, छोटे आहेत तो, तेव्हाच आम्ही जेव्हा त्यांना उघड करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा समाजच, ज्याचं शोषण चालू आहे तो समाजच त्यांचं कवच बनतो. ही मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आजही आपल्या सगळ्यांना, समाजाला आता कळलं असेल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कुठल्या ईश्वराच्या विरोधात नाहीये, फक्त शोषण व्यवस्थेच्या विरोधात काम करते. आणि म्हणून
आमचं एक मत आहे की अशा शोषण व्यवस्थेचा विरुद्ध काम करणं किती अवघड आहे आता आपल्याला कळलं असेल. हे प्रकरण ठीक आहे, योग्य झालंय. खरं तर असे भोंदू एक नाही, दोन नाही, जबाबदारीने बोलतो, हजारो भोंदू महाराष्ट्रात आज बी अशोक खरात पेक्षा भयंकर अवस्थेत आहेत. पण त्यांना उघड कोण करणार हा प्रश्न आहे. ते असे नाही साधे, आणि ते राजकारण किंवा हे का करू शकत नाही, नीट ऐका जरा. ते यासाठी करू शकत नाहीत कारण राजकारणाला हे पूरक असतात, पोषक असतात. आज जरी याला उघड केलं असलं आणि सगळेच सत्ताधारी आणि विरोधक आपली पाठ थोपटून घेत असले, आम्ही बघा उघड केलंय, परंतु आम्हाला माहितीये जे समीकरण बनलेलं आहे, भोंदू लोक नेहमीच राजकारणाला सपोर्ट करतात. आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा आज आपण बघताय लोकप्रतिनिधी सगळ्या सप्त्याला, सगळ्या कीर्तनाला सगळीकडे हजेरी लावतात. खरंच ते ईश्वराचे भक्त आहेत का? खरंच त्यांना त्या सप्त्यात जाऊन कीर्तन ऐकायचंय का? अजिबात नाही. तिथं जमलेल्या गर्दीचा आपल्या राजकारणाच्या मतात त्यांना परिवर्तन करायचंय. तिथं जाऊन त्यांना सांगायचंय की या संस्थानाला आम्ही किती देणगी दिली, या संस्थानाला आम्ही किती काय काय निधी दिला, हे सांगून उपस्थित लोकांना आम्ही कसे भक्त आहोत हे दाखवायचंय. खरं तर एखादी मशीन निघायला पाहिजे. मला वाटतंय, मी खात्रीने सांगतो, आम्हाला जेवढं ईश्वराचं काही वाटतंय समजा भाव, तेवढा सुद्धा या लोकांच्या मनात नसतो. जर एखादी मशीन आली त्यांना लावली नशी, तर मी तर म्हणेन की त्याचा काटा झिरोवर जाईल. अगदी काडीची ईश्वर भक्ती नसणारे प्रदर्शन करतात अशा ठिकाणी. आणि पुन्हा तिथून पुढं आता सगळे काही ठिकाणं खूप पवित्र आहेत. मी याच्या पूर्वीचा व्हिडिओ करताना मी म्हटलं होतं, असे व्हिडिओ करताना आम्ही त्या 2% किमान, तरी मी खूप मोठी संख्या म्हणतो, 2% आध्यात्मिक प्रबोधनकारांची, महाराजांची आम्ही माफी मागतो. त्यांच्या पायावर आम्ही नतमस्तक होतो. जे महाराज, जे प्रबोधनकार आज बी केवळ मानवी कल्याणासाठी काम करतात, अशा महाराजाप्रती आदर समाजानं राखणं गरजेचं आहे. अशा प्रबोधनकाराप्रती आदर राखणं गरजेचं आहे. पण समाज त्यांच्यापर्यंत पोहोचतोय का? अजिबात नाही. आज पण असे कीर्तनकार आहेत जे खूप छान प्रबोधन करतात, अगदी अध्यात्मातून लोकांना शांती आणि चांगल्या स्थैर्याकडे जाण्याचं मार्ग देतात. लोक तिथं जात नाहीत. लोकांना हवाय हसवणारा कीर्तनकार, लोकांना हवाय विनोद करणारा कीर्तनकार, लोकांना हवाय तमासगीर कीर्तनकार, तिथं लोक मात्र खूप गर्दी करतात. आणि अशा चांगल्या कीर्तनकारांना लोक आज बी त्यांच्याकडे जात नाहीत. पण एक लक्षात ठेवावं या सगळ्यांनी, जे कोणी भोंदू आहेत त्यांनी किमान ही वेळ थांबत नाही. जरी तुम्हाला सगळे वाचू शकले तर नियती एक ना एक दिवस तुम्हाला कशीही बाहेर काढतेच. अशोक खरातही तेच झालंय, तुम्हाला माहिती पाहिजे. खरं तर एवढं जे दिसतंय तुम्हाला, हे सुद्धा बाहेर येणार नव्हतं, अजिबात बाहेर येणार नव्हतं. परंतु केवळ त्याच्या ऑफिस बॉयनं त्याची डील जी देवाणघेवाणीची, कारण तू एवढं कमवतोयस, तू एवढं सगळं लैंगिक शोषण करतोयस आणि मला साधे पैसेही देत नाहीस, कदाचित या द्वेषातून त्याचा हा भांडाफोड झालेला आहे. म्हणजे जर ती डील झाली असती त्या ऑफिस बॉयशी, तर हे महाराष्ट्राच्या काही हाती लागलं नसतं. आणि आज बी अशोक खरातचं हे सगळं काही अलबेल सुरू राहिलेलं असतं. आपण बघू शकताय. आता बघितलं तर सगळे समर्थक, कोणी सत्ताधाऱ्याचे समर्थक सत्ताधाऱ्याच्या बाजूने आपल्या प्रतिक्रिया देतात सोशल मीडियावर, आणि विरोधकाचे असतील तर विरोधकाच्या बाजूने आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अरे अविवेकी मित्रांनो, एवढा जर विचार तुम्हाला करायची क्षमता होती तर अभ्यास करायचा ना त्याच वेळी, जेव्हा तुम्ही शाळेत किंवा कॉलेजला होतात. कुठं नोकरीला तरी लागला असतात ना. इकडे सोशल मीडियावर लिहित बसण्याची तुमच्या वेळ आली नसती. तुमच्या प्रतिक्रिया हे तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं एक प्रदर्शन आहे. कारण कोणाही व्यक्ती जेव्हा काहीतरी प्रतिक्रिया देतो तेव्हा तो स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराचं हे अप्रत्यक्षपणे प्रदर्शन करत असतो. आम्ही म्हणतो वाईटाला वाईट म्हणण्याची ताकद पाहिजे. तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, वाईटाला वाईट म्हणावंच लागेल तरच हे शक्य आहे. आणि भोंदूगिरीला जर तुम्हाला वाढू द्यायचं नसेल तर जी श्रद्धा नावाची गोष्ट आहे ती फारच चिकित्सक पद्धतीनं तुम्हाला पाहावी लागेल. नसता आज फक्त एक अशोक खरात ओपन झालेला आहे, त्याचंही तुम्हाला काही वाटणार नाही. आणखी 10-15 दिवसानं किंवा थोडं हे प्रकरण मागं गेलं, आता माहित नाही हे प्रकरण खरोखर उघडं करायचं म्हणून शासनानं केलंय, खरंच
समाजातलं एक कार्य म्हणून केलंय की कुठल्या तरी रणनीतीचा डाव करून केलंय, कुणाला तरी खाली नेण्यासाठी आणि वर काढण्यासाठी केलंय, हे आणखीन बाहेर यायचंय. कदाचित ते म्हणून केलं असलं, समाजाप्रती काही देणं घेणं सत्ताधाऱ्यांचे आणि विरोधकांचे आहे असं आम्हाला वाटत नाही. कदाचित हे प्रकरण एकमेकांचं जिरवण्यासाठी किंवा एकमेकांना नेस्तनाबूत करण्यासाठी जर बाहेर काढलेलं असलं तर याचं श्रेय कुठल्या शासन किंवा विरोधकांना द्यायची काही गरज नाही. खरं तर ते मी आता म्हटलं, कधी कधी नियतीनेच ती बाहेर काढते असं म्हणावं लागेल. कारण खरं तर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक वाक्य म्हटलंय की असे जर बाबा यांच्यात काही चमत्कार करण्याची क्षमता असती. नीट ऐका जरा. खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे वाक्य, कारण आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतो, इतर लोकांनी 100 वेळेस 1000 वेळेस म्हणलं तरी उपयोगाचं नाही, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का म्हणतो? कारण हा देश नेहमी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचं किंवा मोठ्या लोकांचं अनुकरण करत असतो. देवेंद्रजी फडणवीस म्हणलेत की जर ह्या बंधूंना एवढी ताकद असती तर त्यांना पाकिस्तान चायना बॉर्डरवर आपण ठेवलं असतं आणि त्यांना लिंब किंवा सुया दाबणं देऊन शत्रूचा बंदोबस्त करायला लावला असता. वा, ठीक आहे, काही का असत नाही. एका मुख्यमंत्र्यांना हे घटनात्मक पदावर बसलेल्या मोठ्या व्यक्तीनं हे विधान करणं आमच्यासाठी खूप अभिमानाचं आहे. कारण यामुळं समाजात किमान एवढा तरी संदेश जाईल की या देशामध्ये भोंदूगिरीला स्थान नाही, कर्मकांडाला अजिबात स्थान नाहीये. कर्मकांड वेगळं होणं खूप गरजेचं आहे. ज्याच्यातून काही निष्पत्ती नाही ते कर्मकांड काही उपयोगाचं नाहीये. आणि हा संदेश जरी महाराष्ट्रानं घेतला तरी ठीक आहे, परंतु तरीही आम्हाला वाटत नाही महाराष्ट्रातली भोंदूगिरी तर थांबणार आहे. कारण तिने अगोदरच एवढे पाय पसरलेले आहेत. अगदी तालुका लेवलला मी सांगितलं 5-25 अशी छोटी छोटी ठिकाणं आहेत, जिल्हा लेवलला तेवढीच आहेत आणि महाराष्ट्र लेवलला कित्येक आहेत. त्याच्यातल्या अनेकांना सरळ सरळ राजकारणाने, सत्ताधारी आणि विरोधक सगळ्याच राजकारणाने प्रचंड पाठिंबा दिलेला आहे. आणि तो पाठिंबा देण्याचं कारण तुम्ही म्हणाल की अशा चुकीच्या गोष्टीला पाठिंबा का देतात? त्याचं कारण एवढंच आहे, सत्ताधारी आणि विरोधक, थोडक्यात राजकारणाला हे चांगलं माहिती आहे की लोक खोट्याच्या मागे पळतात. म्हणून लोक ज्यांच्या मागे पळतात त्यांना समर्थन आम्हाला देणं गरजेचं आहे. तो खोटा आहे हे जरी राजकारणी लोकांना कळलं तरी त्यांना तिथं जावंच लागतं, कारण त्याच्याकडे गर्दी असते, त्याच्याकडं मत वाढवण्याची त्यांची क्षमता असते आणि म्हणून राजकारणी लोक यांच्याकडे जातात. आणि कदाचित पुन्हा मी सांगतो, अनेक राजकारणाला पसंत नसतं कदाचित अनेक लोकप्रतिनिधीला. जसं मुख्यमंत्र्यांनी विधान केलं की हे भोंदू लोकांचं काही खरं नसतं, असं जर यांना काही आलं, यांच्याकडं आशीर्वाद चमत्कार हे जर देत असते तर कदाचित लोकांना आपल्याला गरज पडली नसती देशाला सैन्य वगैरे उभा करण्याची. तेच आपण सगळ्यांनी दैनंदिन जीवनात कोणाचेच आशीर्वाद तुम्हाला तारू शकत नाहीत. वाक्य नीट ऐका. कोणाचेच आशीर्वाद प्रेरणा बनू शकतात, प्रेरणा, पण चमत्कार कधीच बनू शकत नाहीत. कारण या जगामध्ये आशीर्वाद हे फक्त एक प्रेरणेच्या ठिकाणी, चमत्कार कधीच बनलेले नाहीत. असं जर असतं तर प्रत्येकाच्या आईनं आशीर्वाद दिलेला आहे की तू कलेक्टर बनावंस. सगळे आपण कलेक्टर कधीच बनू शकलेलो नाहीत, हे लक्षात घ्या. प्रेरणा जरूर आहेत, कारण एखाद्या आईनं आपल्या पाठीवर हात ठेवलेला असेल तर ती प्रेरणा नक्की बनू शकते. हा वैज्ञानिक सिद्धांत आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. म्हणून आजचा समाज आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित समाज बनवणं खूप गरजेचं आहे. पण तो कधी बनेल आम्हाला सांगता येत नाही, कारण सध्या तरी तशी स्थिती महाराष्ट्रात आणि देशात नाही. कारण जवळजवळ 90% समाज अशा भोंदूगिरीकडं किंवा त्याच्या दिशेनं कळलेला आहे. त्याला पुन्हा जागेवर आणायला खूप वेळ लागणार आहे. अशी हजारो अशोक खरात सारखी प्रकरणं निघाली तरी समाजात किती बदल होतो ही एक शंकाच आहे. त्यामुळं आता काही दिवस चर्चा केली जाईल अशोक खरातच्या प्रकरणाची, पण पुन्हा समाज आपल्या वाटेवर पुन्हा भोंदूगिरीकडे चाललेला असेल हे मात्र खरंय. यासाठी जे शिक्षण आहे, कारण अनेक लोक विचारतात एवढे उच्च पदस्थ लोक, एवढे IAS IPS, आम्ही सांगतो ते जरी असले तरी ते एक पाठांतर करून घेतलेलं ज्ञान होतं. ती त्यांची बुद्धिमत्ता किंवा विवेक नावाची गोष्ट नव्हती. विवेक काय करतो तर प्रत्येक गोष्टीला का असा प्रश्न विचारतो. जर एखादा भोंदू बाबा म्हणला की तुमचं चांगलं होईल तर का होईल, कसं होईल, ते त्याला स्पष्टीकरण मागतात. ते असेच डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. म्हणून असा समाज ज्या कधी वेळी तयार होईल तेव्हाच
खरं तर आम्हाला काहीतरी वेगळं बनेल. कारण अनेक गोष्टी आहेत. आपला धर्म आम्हाला प्रिय आहे, आम्हाला छत्रपती शिवरायांचा धर्म प्रिय आहे, ज्या धर्मामध्ये सर्व जाती धर्मांच्या लोकांना एक स्थान आहे, ज्या धर्मामध्ये अंधश्रद्धा भोंदूगिरीला स्थान नाही. छत्रपती शाहू महाराजांचं उदाहरण घ्या. त्यांनाही एक ज्योतिष असाच म्हणाला होता, महाराज मी तुमचं भविष्य सांगेन. महाराजांनी दुसऱ्या दिवशी त्याला बोलवलं, तू उद्या ये. आणि महाराजांनी त्याच्या एक थोबाडीत लावली. ज्योतिष म्हणला, महाराज मी तर तुमचं भविष्य सांगायला होतो, पण तुम्ही असं माझा अपमान केला एक थोबाडीत मारून. महाराजांनी त्याला एवढंच विचारलं, मला तुला थोबाडीत मारण्याची खरं तर इच्छा नव्हती, परंतु तू भविष्यकार आहे, ज्योतिष आहे, तुला हे कसं नाही कळलं काल की उद्या महाराज आपल्या थोबाडीत मारणार आहेत? हे तुला कालच कळायला पाहिजे होतं, ते कळलं नाही. यावरून तुझी ही जी ज्योतिषाची कला आहे ही खोटी आहे, हे शाहू महाराजांनी सिद्ध केलं होतं. आणि म्हणून हाच प्रश्न प्रत्येकाला विचारावा लागेल, हाच विवेक. म्हणून आमचा जो धर्म आहे, आमची जी श्रद्धा आहे, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि त्याच्या पुढच्या काळात म्हणाल तर अगदी अलीकडं महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार कार्याची श्रद्धा आम्हाला ठेवावं लागेल. तरच कदाचित आम्ही डोळसून फसले जाणार नाहीत. नसता आमच्या महिला असतील, आमच्या जवळच्या आमच्या नात्यातल्या महिला असतील, जर आपण त्यांना हा विचार दिला नाही तर त्या नक्कीच पुन्हा एकदा शिकार बनू शकतील. बघा, जमलं तर घ्या, विचार करा.